नमस्कार मित्रांनो, जय जय रामकृष्ण हरी, जय श्री हरी विठ्ठल. मित्रांनो, दिवसभराचा उपवास, जप, पूजा आणि नामस्मरण केल्यानंतर आता सूर्यास्ताची वेळ जवळ येते. ही वेळ ही तितकीच पवित्र मानली जाते. अनेक भक्त सकाळची पूजा करतात, पण संध्याकाळची भक्ती विसरतात. प्रत्यक्षात दिवसाची सांगता भगवानांच्या स्मरणाने झाली तर मनाला एक वेगळी शांती लाभते. संध्याकाळी स्नान करणे शक्य असल्यास स्नान करा, अन्यथा हातपाय धुवून स्वच्छ वस्त्रे परिधान करा, देवघर स्वच्छ करा आणि भगवान श्री विष्णूंना, श्री विठ्ठल किंवा आपल्या कुलदैवतासमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. दिवा लावताना मनात प्रार्थना करा, हे श्री हरी, जसा हा दिवा अंधार दूर करतो, तशीच माझ्या जीवनातील अज्ञान, भीती आणि नकारात्मकता दूर करा. त्यानंतर धूप दीप दाखवा आणि भक्तिभावाने तुम्ही आरती करा. आरतीनंतर संपूर्ण कुटुंबाने मिळून काही मिनिटे हरिनाम घ्या. जय जय रामकृष्ण हरी, ओम नमो भगवते वासुदेवाय. या काही मिनिटांच्या नामस्मरणाने घरातील वातावरण अधिक शांत आणि भक्तिमय बनते. जर घरात तुळशी वृंदावन असेल तर तुळशी मातेपुढे दिवा लावा आणि श्रद्धेने प्रदक्षिणा घाला. प्रत्येक प्रदक्षिणेदरम्यान भगवानांचे नाम घ्या. मित्रांनो, या दिवशी शक्य असल्यास घरातील लहान मुलांनाही आरतीत सहभागी करून घ्या. त्यांना एकादशीचे महत्त्व प्रेमाने समजून सांगा. संस्कार ही सर्वात मोठी संपत्ती आहे. यानंतर काही वेळ शांत बसा. दिवसभरात आपण काय चांगले केले, कोणती चूक झाली, कोणाला दुखावले का याचा विचार करा. चूक झाली असेल तर मनोमन भगवानांची क्षमा मागा आणि दुसऱ्या दिवसापासून अधिक चांगले जीवन जगण्याचा संकल्प करा. लक्षात ठेवा, एकादशीचा खरा अर्थ म्हणजे स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवणे. जर या एका दिवसामुळे आपले मन थोडे अधिक शांत, वाणी थोडी अधिक गोड आणि वागणूक थोडी अधिक प्रेमळ झाली तर तोच या उपवासाचा सर्वात मोठा लाभ आहे. शेवटी सर्वांनी मिळून एकदा प्रेमाने म्हणा, जय जय रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी, वासुदेव हरी. आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन घंटी दाबा नक्की. श्री स्वामी समर्थ. जय जय रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी, वासुदेव हरी.